तुम्ही पण ॲसिडिटी झाल्यावर ओव्याचं सेवन करता का? चला बघूया की याबद्दल आयुर्वेदाचं काय मत आहे. आयुर्वेदानुसार ओवा उष्ण तीक्ष्ण आहे. तो शरीरामध्ये रुक्षता निर्माण करतो आणि याचा प्रभाव गरम आहे. ज्या व्यक्तींची प्रकृती पित्त आहे किंवा पित्त वाढवणारा काळ असेल, म्हणजेच वातावरणात खूप उष्णता असेल किंवा तुम्ही खूप जास्त व्यायाम करत असाल, खूप जास्त उपवास करत असाल, तर अशा व्यक्तींनी ॲसिडिटी झाल्यावर ओव्याचं सेवन करू नये. ज्या व्यक्ती रात्रीचं जेवण खूप उशिरा घेतात आणि जेवणात खूप जड पदार्थांचं सेवन करतात आणि इंडायजेशनमुळे जर ॲसिडिटी होत असेल, तर मात्र तुम्ही ओव्याचं सेवन नक्कीच करू शकता. आता हे सेवन कसं करायचं, तर त्याच्यासाठी ओवा थोडासा गरम करून तो भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यात काळे मीठ किंवा सैंधव मीठ घालून तो चावून चावून खायचा आहे. याच्यावर तुम्ही 1 कप कोमट पाणी घेऊ शकता किंवा ओव्याचा फांट करू शकता. आता हे कसं करायचं, तर त्याच्यासाठी ओवा थोडासा जाडाभरडा दळून घ्यायचा आहे आणि 1 चमचा ओव्यात 1 ग्लास गरम पाण्यामध्ये भिजवत ठेवायचा आहे. कुठपर्यंत भिजवत ठेवायचा, की जोपर्यंत पाणी कोमट होत नाही तोपर्यंत हा भिजवत ठेवायचा आहे आणि नंतर हे गाळून घेऊन एक एक घोट करून हे प्यायचं आहे. 20 ते 40 ml मात्रेमध्ये तुम्ही याचं सेवन नक्कीच करू शकता.